दरम्यान भाजपच्या स्थापना दिनीच उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला। रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा असा सल्ला उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला, तर सध्याची भाजप खरी नसल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला। ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांनाच बाजूला करण्यात आलाय असा आरोप संजय राऊतांनी केला। तर संजय राऊतांना मोठा आजार झाल्याचा पलटवार चंद्रशेखर बावनकुळेंनी केला। पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्ताने भाजपाकडून देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजपाचे कार्यकर्ते जल्लोषात स्थापना दिवस साजरा करत होते। तर रामनवमीलाच भाजपाचा स्थापना दिवस आल्याचा योगायोग पाहून उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोले लगावण्याची संधी साधून घेतली। जसे प्रभू रामचंद्र वागले होते तसे वागण्याचा प्रयत्न करा, या एवढ्याच माहितीने शुभेच्छा। भाजपाचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे आहे की सोयीप्रमाणे अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली। लाडकी बहीणसारख्या योजनांच्या माध्यमातून मतदारांना फसवून विधानसभा निवडणुकीतून महायुतीने मतं घेतल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। माझ्या शुभेच्छा मित्र पक्षांना काय सगळ्यांनाच असतात। फक्त जर का रामनवमी हा तुमच्या पक्षाचा जन्मदिवसच असेल तर जसे प्रभू रामचंद्र वागले होते तसे वागण्याचा प्रयत्न करा, या एवढ्याच माहितीने शुभेच्छा। संजय राऊतांनी भाजपाच्या स्थापना दिनाचा मुहूर्त साधत त्यांच्या नेहमीच्या शैलीत तोफ टाकली। भाजपाच्या स्थापना दिनीच राऊतांनी जिवारी लागणारी टीका केली। मूळ शिवसेना भाजपाला सिनियर असल्याचा टोला सुद्धा राऊतांनी लगावला। आमचा जन्म त्यांच्या आधी झाला शिवसेनेचा 60च्या दशकात आणि 78 साली जन्माला आले। त्याच्यामुळे आमच्या समोर यांचा जन्म झालेला आहे। पण तेव्हा एका उदात्त हेतूनं ह्यांचा जन्म झाला। जन्माला ज्यांनी घातलं हा पक्ष, त्यात शहाजहानसारखे बिचारे तुरुंगात आहेत। लालकृष्ण अडवाणी ते पक्षाचे संस्थापक, मुरली मनोहर जोशी, अटलजी गेले आणि आता पक्ष दुसऱ्याच लोकांनी हायजॅक केला आहे। हा खरा भारतीय जनता पक्ष नाही असं मी सांगतो। भाजपाला जन्माला घातलं ते संस्थापक शहाजहानसारखे तुरुंगात आहेत अशी जहाल टीका संजय राऊतांनी केली। त्यामुळे भाजपाकडून राऊतांना उत्तर देण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे मैदानात उतरले। भाजप आम्हाला ज्युनियर आहे संजय राऊत म्हटले आणि मूळ जे स्थापन करणारे कार्यकर्ते होते, नेते होते, ते जेलमध्ये लालकृष्ण अडवाणी असं। मी सांगतो ना, संजय राऊतांना फार मोठा आजार झाला आहे, त्यामुळे त्यांच्यावर मी बोलत नाही। भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही संजय राऊतांवरती टीका केली। तुमच्या पक्षाचं काय झालं ते बघा असा सल्ला शिवसेनेकडून देण्यात आला। त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत ज्या काही घडामोडी चालल्यात किंवा होतात याचा आणि उबाटाचा काय संबंध आहे? तुम्ही तुमचा पक्ष जो शिवसेना प्रमुखांनी निर्माण केला होता तो आता कोणत्या स्थितीला आहे याकडे पहिले लक्ष दिलं पाहिजे। तुम्ही लोकांचा सांभाळ करू शकत नाही, फक्त पहिला आपला पक्ष सांभाळा आणि पक्ष सांभाळता येत नसेल तर इतरांवर टीका करू नका। ठाकरेंची शिवसेना आणि भाजपामधील राजकीय वैमनस्य थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये। ठाकरेंची शिवसेना आणि भाजप हे एकेकाळचे मित्रपक्ष, मात्र आता दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट आलंय। त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांवरती निशाणा साधण्याची संधी कोणत्याही दिवशी सोडत नाही। हेच रामनवमीला सुद्धा पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।